खेड तालुक्यातील शेतकरी, गोरगरीब जनता आणि शहरातील व्यापारी यांचे अतिवृष्टीनंतर असलेल्या पुरात व भूस्खलन होऊन मोठे नुकसान झाले। या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून तातडीची मदत द्यावी याकरिता खेड तालुका महाविकास आघाडीतर्फे तहसीलदार सुधीर सोनवणे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सचिन निकम यांनी नदीतील गाळ उपसासाठी कोट्यावधीचा खर्च करूनही खेड शहरातील बाजारपेठ आणि वसती क्षेत्र सदैव पाण्याखालीच येत असल्याने कोट्यावधीच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केला। तसेच काँग्रेसच्या गौस खतीब यांनी या गाळ उपसाच्या कोट्यावधी खर्चामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले। सदर विषयाची चौकशी लावण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार असल्याचे खतीब म्हणाले। यावेळी ठाकरे सेनेच्या तालुका संघटक सौ अंकिता बेलोसे, उपशहर प्रमुख राजन निर्मळ, माजी नगरसेवक बशीर मुजावर, श्री जसनाईक, बाबाराम विठमल, संदीप चव्हाण आणि आघाडीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते। या आठवड्यात जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे या संपूर्ण खेड तालुक्यामध्ये जे काही नुकसान झालं शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं आणि खेड शहरातल्या व्यापारी बांधवांचं, खेड शहरातल्या राहणाऱ्या नागरिकांचं, या सगळ्या पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळावी, ताबडतोब पंचनामे करून तातडीची मदत मिळावी याकरिता आम्ही महाविकास आघाडीतर्फे आम्ही खेड तहसीलदार या कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन द्यायला आलो होतो। मला एवढंच फक्त माहिती आहे की ग्रामीण भागातला एक नैसर्गिक आपत्ती आपण समजू शकतो, डोंगराळ भाग, भौगोलिक एरिया, परंतु शहरामधली जी काही आपत्ती आहे ती नैसर्गिक आपत्ती किती वर्ष म्हणायची, कारण गेली काही वर्ष कोट्यवधी रुपयांचा खर्च होतोय आणि मधले जे 12 महिन्यातले 8-9 महिने व्यापारी आता यावर्षी गाळ येणार नाही, कोट्यवधी खर्च झालाय म्हणून सुखाने झोपायचा प्रयत्न करतात, परंतु पावसाळा आल्यानंतर अवघ्या अर्ध्या दिवसामध्ये खेड शहर भरतो। मग हा कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला कुठे, कसा झाला, कुठे झाला, काढलेला गाळ गेला कुठे, गाळ काढला की नाही काढला, हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झालेला आहे। आणि मग खेड शहरवासियांनी दरवर्षी अर्धा दिवस पाऊस आला की पावसामध्ये सगळा शहर बुडून जातो आणि मग याच्यावरती उपाय काय, याच्यावरती आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि यासाठी आम्ही निवेदन द्यायला या सर्व घटनेमध्ये नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी म्हणून आम्ही निवेदन द्यायला इथं तहसील कार्यालयामध्ये आलो होतो। आज आम्ही आघाडीच्या वतीने तहसीलदार साहेबांना पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून निवेदन दिलं। आज गेले कित्येक वर्ष हा पुराचा त्रास आमच्या खास करून आमच्या मोहल्ला परिसर, सफा मस्जिद चौक तसेच बाजारपेठ ह्या लोकांना गेले कित्येक वर्ष या पुराचा आम्हाला फटका बसत आहे। मगाशीच आम्ही तहसीलदारांना सांगितलं की करोडो रुपयाचा निधी हा गाळ काढण्यासाठी येतो आणि तो गाळ फक्त एक 100 ते 150 मीटरच्या परिसरातला या नदीतला काढला जातो, बाकीचा गाळ तसाच आहे आणि एक पोकलेन किंवा 2 डंपर लावून हा काय गाळ काढू शकत नाही। आज जर चिपळूण मध्ये त्यांनी जो नदीचा गाळ काढला त्या परिस्थितीत आज तिथं पुराचं पाणी कमी यायला लागलं, पण आमच्या खेडमध्ये हा जो गाळ काढला जातोय तो कुठंतरी त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि होत आहे। ते आम्ही आज यांना तहसीलदारांना सांगितलं आणि याच्या पुढेही आमचे जे वरिष्ठ, आमचे जे नेते मंडळी आहेत त्यांना आम्ही हे कळवणार आहोत की बाबा करोडो रुपयाचा निधी हा गाळ काढण्यासाठी या खेडमध्ये येतोय, पण त्याचं व्यवस्थितरित्या काम केलं जात नाही, ह्याच्यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे असं आमचं म्हणणं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।